जे.पी. नड्डा आणि मोदींची बैठक आहे। मुख्यमंत्री पदासंदर्भात नड्डा आणि मोदींची बैठक सुरू आहे। महायुतीच्या बैठकी अगोदर नड्डा आणि मोदींची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। या बैठकीत काय चर्चा केली जाते या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीला जातोय। रामराजे आपण पाहतोय दुपारी अजित पवारांची बैठक आहे, मात्र त्या अगोदरच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जे.पी. नड्डा आणि मोदींची देखील बैठक सुरू आहे। नेमकी कधीपासून ही बैठक सुरू आहे आणि पुढे नेमकं काय घडू शकतं? बिल्कुल ही बैठक आता नुकतीच झाल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। या बैठकीचा उद्देश हाच आहे की एकनाथ शिंदे यांना अधिकची खाती द्यावी लागणार आहेत, मंत्रालय द्यावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे ते देवेंद्र फडणवीस असणार आहे। त्यावर या बैठकीमध्ये चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाची कोणती खाती दिली जाणार आहेत, जसं की आपण माहिती दिल्याप्रमाणे जलसंपदा हे खातं दिलं जाणार आहे। त्याचबरोबर नगर विकास हे खातं तर यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेच, परंतु PWD सार्वजनिक बांधकाम मंत्रालय सुद्धा असणार आहे। त्यामुळे हे दोन महत्त्वाची खाती जी अधिकची ती दिली जाणार आहेत आणि एकंदरीत पोर्शन कसं असणार आहे मंत्रिमंडळाचं यावर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती काय आहे यावर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडीवर चर्चा करण्यात आली, कारण महाराष्ट्र हा महत्त्वाचा राज्य आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे, शिवसेना ही महत्त्वाची आहे, कारण पुढील महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा सोबतच निवडणूक लढाव्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार आहेत। त्यामुळे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शिवसेनेचा वाटा कसा असणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। निश्चितच रामराजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना मोठी खाती दिली जातात, त्यामुळे आता अजित पवार गटाकडे नेमकी आणखी कोणती खाती जातात ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल।